मुंबईसह महाराष्ट्रातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता जलवाहतुकीला गती दिली जाते। मुंबईच्या समुद्रामध्ये आता वॉटर टॅक्सी धावणार आहे। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आपण पाहूयात। टॅक्सी असेल, बाईक टॅक्सी असेल, या संदर्भातील प्रस्ताव लवकर सादर करा अशा प्रकारचे आदेश आणि सूचना ज्या आहेत त्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आहेत। त्यामुळे वाढती लोकसंख्या लक्षात घेता मुंबईमध्ये आता जलवाहतूक हा सुद्धा पायाभूत सुविधा असलेला पर्याय मुंबई महानगरपालिका राज्य सरकार निवडणार का आणि यावरती येणारा आर्थिक बोजा नक्की कसा असणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पनवेल अशा विविध शहरांना समुद्र, नदी आणि खाडीचा किनारा लाभलाय। मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सुरू करण्यात आली। वाढती महागाई, इंधनाचे दर यामुळे तिकिटाचे दर पाहून पूर्वीच्या वॉटर टॅक्सीकडे मात्र मुंबईकरांनी पाठ फिरवली। वॉटर टॅक्सीचे भाडे 200 ते 1200 रुपयांपर्यंत असल्याने मुंबईकरांनी नापसंती दर्शवली। नव्या वॉटर टॅक्सी धोरणात दरासंदर्भात विचार होण्याची गरज आहे। मुंबईमध्ये जलवाहतूक सुरू करण्याबाबत केंद्र सरकारचा सकारात्मक पाठिंबा आहे। मुंबईतील सागरी भागाचा पुरेपूर वापर करण्यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे। तसंच जलवाहतूक ही जटिल असल्याने त्यातील समुद्रातील गाळ, सुरक्षित वाहतूक, स्वच्छता, प्रवासी सुरक्षितता, बोटींची देखभाल दुरुस्ती अशा विविध बाबींचा समावेश होतो। या सर्व बाबींचे नियमन, देखरेख करण्यासाठीचे मंडळ अशा सर्वच बाबींची गरज आहे। त्यामुळे सरकारच्या विचाराधीन असलेला प्रकल्प पेपरवर आल्यावर किती खर्चिक पडतो आणि याचा बोजा मुंबईकरांवर राहणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। जलवाहतूक निर्माण झाल्यावरती जलवाहतुकीला जो अवाढव्य बोजा हा मुंबईकर आणि सर्वसामान्यांवरती राहणार आहे त्याला मुंबईकर पसंती देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र या जलवाहतुकीला केंद्र सरकारचं मोठं पाठबळ हे महाराष्ट्र सरकारला लाभतंय। त्यामुळे महाराष्ट्र सरकार या संदर्भातील चाचपणी वेगवान करून लवकर जलवाहतूक करणार का आणि याचा वेग हा किती असणार याकडे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।